लाईव्ह प्रक्षेपण घ्या, व्यवस्थित घ्या सगळं चित्रीकरण. शेवटची कुस्ती आहे. गेल्या 3 वर्षाच्या गॅप नंतर खऱ्या अर्थानं श्री काळभैरवनाथाची यात्रा भव्य दिव्य आणि ताकदीच्या स्वरूपात या ठिकाणी 2026 साली आज संपन्न झाले. गेल्या 3 दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमामध्ये अगदी ताकदीचं उत्तम असं नियोजन उत्सव कमिटीच्या वतीनं करण्यात आलं. खऱ्या अर्थानं तमाम वडकीकर ग्रामस्थांच्या वतीनं नवतरुणांनी यामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाचं यशस्वी आणि उत्तमरित्या नियोजन केलं. त्याबद्दल तमाम वडकीकर ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थित जनसमुदायाच्या वतीनं उत्सव कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी मोडक, उपाध्यक्ष योगेशजी साबळे आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे सहकारी, उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी, आपणा सर्वांचं तमाम वडकीकर ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन करतो. आपणाला धन्यवाद देतो. सर्वांनी त्यांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी आपणाला या ठिकाणी नम्र विनंती. आदरणीय चैतन्य बाप्पू शेवळे आपले वडके ग्रामस्थांच्या वतीने स्वागत. चला, अमोलदादा गायकवाड प्रसिद्ध बैलगाडा मालक चैतन्य बाप्पू शेवळे यांचा सन्मान घ्या. सरपंच सुनील भाऊ गायकवाड यांचा, सरपंच वडकी गाव सुनील भाऊ गायकवाड यांचं किती दादा शेळकेसाठी साहेबराव वामन गायकवाड यांचे 5,000 रुपये. मस्कोबा नाथाचे पुजारी आपल्या शुभ हस्ते चैतन्य बाप्पूचा सन्मान केला जातोय. चला, आता झालेल्या कुस्तीसाठी साहेबराव गायकवाड यांचे विजयजी कोल्हे 5,000. माजी सरपंच खडकवासला यांच्या वतीनं 1100 रुपये आले. धन्यवाद. आणि फुरसुंगी उरुळी देवाचीचे विद्यमान नगरसेवक आदरणीय अमित शंकर नाना हरपळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. चला पाहिलं ना आखाड्यात. अध्यक्ष मंगेशभाऊ मोडक, अध्यक्षांच्या मान्य हस्ते घ्या. पैलवान सुहासाबा खोटवळ उद्योजक आणि तानाजीराव गायकवाड वस्ताद पंच म्हणून लाभलेले. 1 नंबरची कुस्ती चालू झाली. लाल लांगेचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा पट्टा आणि जांभळ्या लांगेचा माऊली कोकाटे अशी कुस्ती आखाड्यावरती लागलेली आहे. 2 लाख रुपयाची ही कुस्ती आपल्याला लाभली. त्याचे सौजन्यदाते सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळेचे प्रवर्तक आदरणीय पंडितदादा मोडक, त्याचप्रमाणे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब अण्णा बाबूराव साबळे यांच्या वतीनं ही 2 लाख रुपयाची कुस्ती मैदानामध्ये चालू आहे. धन्यवाद. अध्यक्ष मंगेश शेठ मोडक 11,000 रुपये. मंगेश शेठ आता चालू असणाऱ्या या कुस्तीतील विजेत्या मल्लासाठी श्रीनाथ मस्कोबा देवस्थानचे पुजारी आदरणीय साहेबराव वामन गायकवाड आणि उद्योजक आदरणीय आप्पासाहेब साहेबराव गायकवाड यांच्याकडून 5,000 रुपये पुनश्च एकदा जाहीर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वडकी ग्रामपंचायतचे आदर्श ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना पुणे जिल्हा युवा अध्यक्ष आदरणीय सागर बाळासाहेबजी मोडक यांच्याकडूनही या विजेत्या मल्लासाठी 5,000 रुपये या ठिकाणी इनाम जाहीर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. वाह, तुमचा आवाज गुलाबराव पाटील आमदारासारखा आहे. आमच्यापेक्षा कडक आहे. तुम्ही जर आमच्या क्षेत्रात आला तर आम्हाला घरी बसावं लागणार. शबास आहे. अशी कुस्ती मानाच्या फेट्यामध्ये शोभायला लागलेले आहेत. अध्यक्ष माऊली कोकाटे आणि हर्षवर्धन सदगीरची कुस्ती. दोघांना समज दिलेली आहे. हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागले. जबरदस्त कुस्त्या आणि जबरदस्त मैदान.
खऱ्या अर्थानं आज उच्चांक गाठलेला आहे वडकी ग्रामस्थांनी. सगळे महाराष्ट्रातले टॉपचे पैलवान आज वडकी गावात लढलेले आहेत. ना भविष्य तो अशी कुस्ती हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटेची. हीच कुस्ती मुळशी तालुक्यात 15 तारखेला होणार आहे. सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे. गणेश भाऊ मोडक शिवशंभो डेव्हलपरचे सर्व यांचे 5,000 रुपये या चालू कुस्तीसाठी. चालू कुस्तीसाठी वडकी गाव युवा सेना अध्यक्ष अक्षय बाळासाहेब मोडक यांच्याकडून 2,000 रुपये. अशी कुस्ती पैलवानांसाठी कुस्ती शौकीनांसाठी खुशखबर आहे. श्री वागेश्वर महाराज उत्सव चोरवली बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे. भव्य निकाली कुस्त्याचं जंगी मैदान आहे. महेंद्र गायकवाड विरुद्ध अमित इराणी, दादा शेळके, जलाल पैलवान, रविराज चव्हाण आणि मिर्झा इराणी अशा 51 तगड्या कुस्त्या घेतलेल्या आहेत चरवलीला. आणि अध्यक्षांनी आताच सांगितलं 5 मिनिटात जर कुस्ती झाली तर 21,000 रुपये या कुस्तीसाठी. टाळ्या करा की जरा. याला म्हणतात दानत. फेटा तेवढा काढू नका अध्यक्ष साहेब, दृष्ट तेवढी काढून घ्या. कुस्ती करायचे पैलवान. मानवतेचा धर्म जपला जातो कुस्ती खेळात. अनादी काळापासून चालत आलेला खेळ म्हणजे कुस्ती. अशी ही कुस्ती. या महाराष्ट्राच्या मातीला गंध आणि छंद कशाचा? या कुस्तीचा, या मर्दुंकी खेळाचा. या महाराष्ट्राच्या मातीला गंध आणि छंद कशाचा? आई तुळजा भवानीच्या मळवटाचा. या महाराष्ट्राच्या मातीला गंध आणि छंद कशाचा? जेजुरीच्या खंडेरायाच्या भंडाऱ्याचा. या महाराष्ट्राच्या मातीला गंध आणि छंद कशाचा? पंढरीच्या विठुरायाच्या चंदनी टिळेचा. या महाराष्ट्राच्या मातीला गंध आणि छंद कशाचा? पंढरीच्या वारीचा आणि बैलगाडीच्या बारीचा. या महाराष्ट्राला गंध आणि छंद आहे. कुस्ती करा. अनेक कुस्ती शौकीन आपली कुस्ती पाहण्यासाठी आतुर आहे. मगाशी सांगितलं ज्या घरात पैलवान त्या घराण्याला घरपण, ज्या गावात पैलवान त्या गावाला गावपण, गावाला गावपण आणि घराण्याला घरपण आणणारी पोरं आहे. व्यसन आणि विनाश, व्यसन आणि फॅशन, ही तरुण पिढी विनाशाच्या कड्यावर उभी आहे. ही जर मागे खेचायची असेल तर घरामध्ये पैलवान तयार करा. मनानं, मनगटानं, मेंदूनं, बळानं, बुद्धीनं आणि चातुर्यानं घरामध्ये पैलवान तयार करा. सदा संगती सज्जनाची घडावी. सज्जन संगतीमध्ये असल्याशिवाय अशी रत्न तयार होत नाही. रात जितनी अंधेरी होतीये तारा उतना ही चमकता है. कुस्तीमध्ये करायचे, पाठीमागं सरायचं नाही, कुस्तीमध्ये करायचे. चालू कुस्तीसाठी वडकी गावचे युवा उद्योजक आदरणीय दीपक अंकुश मोडक यांच्या वतीनं 5,001 रुपये. खऱ्या अर्थानं हे मैदान काटा जोडलेलं आहे. या गावातील सगळ्या पैलवानांनी, वस्ताद मंडळींनी, महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड असतील, मंगेश भाऊ मोडक असतील, यात्रा कमिटी अध्यक्ष, तसेच दिलीप मोडक सर असतील, राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे वस्ताद महेश भाऊ गायकवाड असतील, पैलवान बंटी मोडक असेल, अमित गायकवाड असेल, हरिश्चंद्र पैलवान हरिश्चंद्र साबळे पैलवान, पैलवान नितीन मोडक, पैलवान विजय साबळे, अमित गायकवाड आणि अक्षय मोडक आणि त्यांना सहकार्य करणारी सगळी मंडळी. हे कुस्ती मैदान, ही यात्रा यशस्वीरित्या पार पडावी याच्यासाठी कुणी तनानं, कुणी मनानं, कुणी धनानं, कुणी कायेनं, कुणी वाचेनं, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं मदत केलेली आहे. हा भैरवनाथ, श्री काळ भैरवनाथ, आपण एका हातानं मदत केलेली आहे. आपल्याला हा भगवंत पुन्हा रिटर्न 2 हातानं माघारी केल्याशिवाय राहणार नाही. ही देवाची लीला आहे, ही भगवंताची लीला आहे.
आताच श्री शंभू महादेवाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अनेक जण देणगी देत आहेत. ना चिंता ना भय, भोले बाबा की जय, भोले बाबा की जय म्हटलं तर या सर्व जीवनाचा अर्थ निघतोय. उत्सव कमिटीचे 11,000 रुपये याच्यामध्ये आबा 11,000 रुपये अजून वाढवलेले आहेत. 2,11,000 रुपये मंगेश मोडक यांचे किती या कुस्तीवरती 21,000 रुपये 5 मिनिटात केली तर 5 मिनिटात करा कुस्ती. बोले तैसा चाले अध्यक्ष बोलतात तसं केलंय सुरुवातीपासून. किस्सा भरून आणलेले पैसे सगळे पैलवानांना वाटले. वेळेवरती कुस्ती 5 मिनिटात कुस्ती केली तर ते बक्षीस दिलं जाणार आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही. मगाशी सांगितलं माणसाच्या जशा 3 अवस्था असतात, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण, तसं बालपणात वाढदिवस होतात, तरुणपणात वडावडीचे दिवस असतात आणि म्हातारपणी बळच दिवस काढायचे असतात. ह्या माणसाच्या 3 अवस्था आहे. वेळेनुसार बदललेलं असते. अनेक जणांना वयस्कर माणसांना वाटत असेल आम्हाला अजून तरुणपण पाहिजे, पण देव म्हणणार आहे तुम्हाला तरुणपण देऊन बघितलेलं आहे. चला कुस्ती करा. हाताचे हातोडे मानेवरती पडताय. वाघ सिंहाची लढत. टीजभर छात्याने सुपा एवढं काळेज असावं लागतं त्यावेळी कुस्ती होत असते. असे दोन्ही वाघासारखे लढणारे पैलवान एकेरी पट्टाची होल दाखवली होती सदगीर पैलवाननं. हा नाशिक जिल्ह्यातील कुंभारनेरचा पैलवान आहे आणि माऊली कोकाटे हा आपल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराटी गावचा पैलवान आहे. गावाची नावं निघतात ना त्याच्यासाठी कष्टच करावं लागतं. छत्रपती शिवप्रभूंना बळ कोणी दिलं? अशा लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्यांनी. छत्रपती शिवप्रभूंच्या काळात अशाच लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्यांनी बळ दिला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ताट कण्याची पोलादी मनगटाची पैलवान मंडळी होती. अफजल खानाचं मुंडक कोणी उडवलं? संभाजी कावजी कोंडाळकर. हा पैलवानाचा इतिहास आहे. नरवीर उमाजी नाईक इंग्रज सत्तेविरुद्ध पहिला दंड थोपटला पैलवान होते. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले पैलवान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सूर्याजी मालुसरे मोठे पैलवान, संताजी शिळीमकर फार मोठे पैलवान, तानाजी मालुसरे पैलवान होते, येसाजी कंग पैलवान होते, वीरबाजी पासलकर पैलवान होते. छत्रपती शिवप्रभूंच्या काळात पैलवानांनीच इतिहास घडवलेला आहे. जशी छत्रपती शिवरायांची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली, संतांच्या अमृतवाणीनं जीवन झालंय साकार, म्हणून सगळ्यांच्या आपल्या जीवनाला आकार आलेला आहे. कुस्ती करा. वंडरे गावचे उद्योजक आदरणीय स्वप्नीलजी कड आपलंही सहर्ष असं स्वागत. शबाज आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा पाहुण्यांचा सन्मान करणारं गाव आहे. सुहासाहेब तर सगळ्या महाराष्ट्रात कुठं मैदान असलं की तिथं हजर असतात, अधिवेशनाला हजर असतात. आणि पैलवान ग्रुपचे समिती महाराष्ट्रात त्याचे अध्यक्ष आहेत. फुरसुंगीलाही फार मोठं मैदान होतं, त्याच तोला मोलाचं वडकीचं सुद्धा मैदान आहे. कुस्ती करा. इनाम भरपूर आहे. 2 लाख होता त्याच्यामध्ये अजून कमिटीनं 11,000 वाढवलेले आहेत. 2,11,000. कुस्ती करायचे. दोन्ही जोडी जोड तोडीस तोड. माऊली विरुद्ध हर्षवर्धन. चांगल्याच्या संगतीत असल्याशिवाय अशी रत्न घडत नाही. एक उदाहरण सांगतो. हातामध्ये जर कोळसा घेतला, थंड असला तर हात काळा करणार,
आणि जर तो गरम असेल तर हाताला भाजणार, कारण कोळशाची संगत आहे. त्यामुळं सदा संगती सज्जनाची घडावी. आपल्या घरामध्ये जी मुलं आहे त्यांच्यावरती लक्ष द्या. व्यसन करू देऊ नका. त्याच्या तोंडात काय दाढत काय त्याच्याकडे लक्ष असू द्या, कारण तीच खऱ्या अर्थानं उद्याची आपली संपत्ती आहे. व्यसन आणि फॅशन विनाशाच्या कडेवर तरुण असणारी उभी पिढी मागं खेचण्याचं काम हाच कुस्ती खेळ करत असतोय. कुस्ती करायचे पैलवान पंचांनी अनेकदा समज दिलेली आहे. खऱ्या अर्थानं सन 2026 श्री जागृत देवस्थान श्री काळ भैरवनाथ उत्सव वडके हे कुस्ती मैदान जगभरामध्ये लाईव्ह दाखवलं जात आहे. सगळे चॅनलवाले आहेत. ज्ञानेश्वर अस्वले सर अखंड हिंदुस्थानात फिरतात कुस्ती मैदानच्या माध्यमातून. रात्री वाशिमला होते, आज वडकीला आलेले. मुंबईचे शिर्षीकर असतील, त्यानंतर सोलनकर सर असतील, आपली कुस्ती युट्यूब चॅनल असेल, या सगळ्या चॅनलवरती हे कुस्ती मैदान लाईव्ह दाखवलं जात आहे. चालू कुस्तीसाठी कैलासवासी तानाजी गुलाब गायकवाड यांच्या स्मरणार्थ निखिल तानाजी गायकवाड आणि अनिकेत तानाजी गायकवाड यांच्या वतीनं 10,000 रुपये चालू कुस्तीवर इनाम लावलेलं आहे. 5 मिनिटात कुस्ती करावी लागणार आहे. अजून अध्यक्षांचे 10,000 रुपये, 31,000 रुपये इनाम. वाह. 31 आणि इथं आलेले 20,000 सर. 2,51,000 झाले ना. 2,51,000 रुपये. कुस्ती करा. बघा मातीनं घामानं कसा मातीचा चिखल झालेला, एवढं सोपं नाही. 20 वर्षाची तपश्चर्या, अखंड साधना, अनगड हिऱ्यावरती वस्ताद मंडळींनी पैलू पाळल्यानंतर अशी रत्न तयार होतात. पसीना निकालने के बाद, शीर्षिकार, पसीना निकालने के बाद खाना खाने वाला पहलवान होता है, और जिसको खाते खाते पसीना आता है वो हम लोग है. घाम गाळल्याशिवाय जेवत नाही त्याचं नाव पैलवान आहे, आणि खाता खाता घाम येतो त्याला आपण लोक आहे. कृष्णाबाई अमोडक ऑनलाईन आलेले आहेत. 15,000 रुपये ते कॅश आपण या ठिकाणी जमा करा. या इकडं. पैलवान कुस्ती करा, ऑनलाईन पैसे यायला लागले. कुस्ती करा. पाठीमागे सरू नका. कुस्ती मध्ये करायचे. दोन्ही पैलवानांचा अखंड हिंदुस्थानात बोलबाला आहे. पोरसुंगीचं श्री शंभू महादेव यात्रेचं मैदान येत आहे. उत्सव कमिटीचे अजून 10 वाले 2,61,000 रुपये. पाडवा झाला की 5व्या दिवशी फुरसुंगीचंही मैदान असते. 6व्या दिवशी श्री शंभू महादेव यात्रेचं, तेही सर्व महाराष्ट्रात परिचित असणारं कुस्ती मैदान. उत्कृष्ट कुस्ती निवेदनासाठी अक्षय बाळासाहेब मोडक युवा सेना अध्यक्ष यांच्याकडून 1,000 रुपये. धन्यवाद. आम्हा दोघांसाठी दिलेलं आहे. 1,000 रुपये प्रशांत भागवत सर बारामती, आणि मी कुस्ती निवेदक प्रवीण ठवरे इंदापूर, आम्हा दोघांसाठी 500-500 रुपये बक्षीस दिलेलं आहे. चला कुस्ती करा. छत्रपती शिवप्रभूंच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारं गाव वडकी गाव. कुस्ती करा. मध्ये कुस्ती करायचे, पाठीमागे सरू नका. कुस्ती सोडवली जाणार नाही. आबा दोघांनाही समज द्या. वडके गाव यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळींची इथं सूचना आलेली आहे. चितपट केल्याशिवाय
कुस्ती दिली जाणार नाही आणि सोडवलेही जाणार नाही. आरपार कुस्ती करावी लागणार. या गावात महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड यांनी महाराष्ट्र केसरी झाले नाहीत, नुसते सिनियर नॅशनलला गोल्ड मेडल मिळवलं. गणेश दिलीप मोडक यांचे 10,000 रुपये, पवन मनोहर मोडक 10,000 रुपये, कृष्णा बापू मोडक 10,000 रुपये. कुस्ती जवळजवळ 2,91,000 वरती गेलेली आहे. जवळजवळ 2 लाखाची कुस्ती 1 लाखानं वाढलेली आहे. याला म्हणतात मर्दुंकी आणि पुरुषार्थवरती प्रेम. जेवढे बक्षीस जाते त्यांच्यासाठी सगळ्यांनी, ज्यांच्याकडे हात आहेत त्यांनी टाळ्या करा, सगळ्यांचं स्वागत करा. याला म्हणतात मर्दुंकी आणि पुरुषार्थावरती खर्च. कुस्ती सौजन्यदात्यांचं पण नाव घ्या सर. हो, पंडित दादा परशुराम मोडक आणि बाळासाहेब अण्णा बाबूराव साबळे. गोशाळेचं एकदा नाव घ्या बरं. सर सेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा. सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा, पंडित दादा परशुराम मोडक आणि बाळासाहेब अण्णा बाबूराव साबळे यांनी 2 लाख रुपये इनामाला कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. आणि इतर सर्व बक्षीसदात्यांचे 91,000 अशी 2,91,000 रुपये इनामाला कुस्ती. चला कुस्तीमध्ये करायचे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. या भारताची अस्सल प्रतिमा कुस्ती खेळ. या ठिकाणी कैलासवासी तानाजी गुलाब गायकवाड यांच्या स्मरणार्थ वडकी गावामध्ये चालू असलेले श्री शंभू महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी कैलासवासी तानाजी गुलाब गायकवाड यांच्या स्मरणार्थ निखिल तानाजी गायकवाड आणि अनिकेत तानाजी गायकवाड यांच्या वतीनं 51,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेले सर्व ग्रामस्थांनी आभार मानाचे, टाळ्या वाजवायचे. शाबास आहे. शेर हिम्मत पैलवान म्हणून पैलवानकीला किंमत आहे. हिम्मत मर्दा तू मदत खुदा. ज्याच्यामध्ये हिम्मत असते त्याला किंमत असते. एक पराभूत होणार आहे, एक विजय होणार आहे. एकदा जिंकल्यानं कोण सिकंदर होत नाही आणि एकदा पराभवानं कोण फकीर होत नाही. रोज यश अपयश येत असते. म्हणून तर पैलवान अशक्य ते शक्य करण्याची गोष्ट ही पैलवानाकडे असते. भविष्यातला महाराष्ट्र केसरीचा दावेदार माऊली कोकाटेकडे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. रविराज चव्हाणकडे पाहतोय. या पुणे जिल्ह्याला, पुणे तिथं काय होणे, अनेक पैलवानांना, गोरगरिबाच्या पैलवानाला खऱ्या अर्थानं जर पैलवानाची किंमत कोणता जिल्हा करत असेल तर तो पुणे जिल्हा. 1961 पासून ते 1974 सालापर्यंत पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी मानाची गदा मिळाली नव्हती. पण 1975 ला चंद्रपूरला अधिवेशन झालं आणि रघुनाथ पवार पैलवानांना महाराष्ट्र केसरीची पहिली गदा पुणे जिल्ह्यासाठी मिळवली आणि पुणेकरांनी हत्तीवरून मिरवणूक काढली. रघुनाथ पवार 1975. 1976 ला अकलूजला अधिवेशन झालं आणि अकलूजच्या अधिवेशनात खेड तालुक्यातील चिंबळे गावचे हिरामन बनकर यांनी महाराष्ट्र केसरीची दुसरी गदा पुणे जिल्ह्यासाठी मिळवली. एक मिनिट आता 10 मिनिटं अजून 10ला बाकी आहे.
जर या 10 मिनिटामध्ये कुस्ती केली तर माझे पहिले 1 लाख रुपये आहेत, आता पुन्हा 51,000 रुपये. जर या 10 मिनिटामध्ये पुन्हा कुस्ती चितपट झाली तर 51,000 रुपये, 1,51,000 रुपये माझे या कुस्तीवर असतील. शबास आहे. पंडित दादा मोडक, सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा प्रवर्तक यांचे 51,000 रुपये. किती झाले पहिले बघा. 1 आणि आत्ताचे 1, पहिले 2. नंतर 50 आत्ता दादांनी दिलेले हा, आणि ते 61 किती झाले? 3,10,000 रुपये झाले. 3,10,000, 3,40,000 झाले. 3,40,000 रुपये कुस्ती केली तर दिली जाणार आहे. जय दुर्गा डेव्हलपरचे प्रोप्रायटर आदरणीय गणेशजी गायकवाड यांच्या वतीनं 15,000 रुपये. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी ग्रामस्थांनी. आणि टाळ्या वाजवताय हे पैलवान आपलेच आहेत. आपल्याही घरातल्या पोरांना असंच बक्षीस मिळालं पाहिजे याच्यासाठी घरात तगडी पोरं तयार करा. नसत्या दुसऱ्याच्याच कुस्त्या किती दिवस बघणार. आपले घरात पैलवान पोरं तयार करा. चला माऊली. आता आलेले 15,000 गणेश शशिकांत गायकवाड जय दुर्गा डेव्हलपरचे 15, आदरणीय पंडित दादा मोडक यांचे 51,000. किती झाले टोटल? 3,56,000 रुपये झाले. 3,56,000 रुपये. चितपट कुस्ती केली तर 5 मिनिटं राहिलेले आहेत. 5 मिनिटं भूतकाळात जमा झालेली. पाच मिनिटात जर कुस्ती नाही झाली तर गावचा इनाम. हाताचे हातोडे बघा पडायला लागले. गतिमानता आलेले, अटॅक आणि आक्रमकता. खऱ्या अर्थानं वडकी गाव पैलवानाचं गाव. तरुण पिढी काय करू शकते एका घोंगडीवरती आल्यानंतर, समस्त ग्रामस्थ एका जागेवरती आल्यानंतर असा कार्यक्रम होऊ शकतो. कोई राम बोलो कोई रहीम बोलो, दोनों यहां एक होता है जहां कुश्ती का जलसा होता है. कोई यहां या आली करके आता है तो कोई बजरंग बली करके आता है. दोनों यहां एक होता है जहां कुश्ती का मैदान होता है. मंदिर मस्जिद अलग है लेकिन दोनों का पत्थर एक है. या कुस्ती मैदानचा सुहासाबा 25 लाख रुपये या पैलवानकीवरती आणि मर्दुंकीवरती खर्च केलेले गावाने जरा टाळ्या करा. 25 लाख रुपये. या गावातल्या राष्ट्रीय कुस्ती संकुलातल्या पैलवान सगळ्या महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये विजयाची मुहूर्त मिळवतात. अनेक कुस्ती मैदानं गाजवतात आणि वडकीचं नाव अजूनही चालू आहे, जोमानं चालू आहे. अखेरचा 1 मिनिट, त्यानंतर जे इनाम ठरलेला आहे ग्रामस्थांचा तोच दिला जाणार आहे. इथं सूचना आलेली आहे, कारण बराच वेळ टाइम दिला. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. या कुस्तीसाठी पंच म्हणून काम पाहतायत पैलवान सुहास आबा खुटवड. मन मनगट मेंदू ज्याचा बलवान तोच खरा पहिलवान. प्रत्येक मैदानाला पैलवानांसोबत
तालमीमध्ये त्यांना घडवण्यामध्ये शरद पवार वस्ताद इथं आलेले आहेत. सगळ्या मैदानाला ते हजर असतात अख्ख्या महाराष्ट्रात. आणि स्पर्धेच्या निमित्तानं परदेशामध्ये सुद्धा ते स्वतः जात असतात. अनेक पैलवानांना घडवण्याचं काम अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार असतील, गोविंद तात्या पवार असतील, शरद पवार वस्ताद असतील, हे सगळे करतायत. इथं या गावात सुद्धा महेश भाऊ गायकवाड असतील, दिलीप मोडक सर असतील आणि नितीन आंबेकर पैलवान असतील. तरुण पिढी सशक्त आणि बलशाली करण्याचं काम ही मंडळी करताय. काय जपायचं, काय जोपासायचं, काय वाढवायचं, काय फुलवायचं ते हित शिकून घ्यायचं आहे. चला कुस्तीमध्ये करा. हा बोला. 10 मिनिटं होत आलेत, अन्यथा 51,000 इनाम दिला जाणार नाही तो वरचा. हा कोणताच ग्रामस्थांचा असं हे 2 लाख जे आहे ते तेवढं त्यातच काय असेल ते होईल. हा पंचांनी आता निर्णय सांगितलेला आहे. जो पैलवान पाठीमाग सरळ बाहेर जाईल, जो महाग सरणार आहे त्याला खाली बसवलं जाईल आणि कब्जा दिला जाईल. आता गावचा इनाम दिला जाणार आहे, इथं स्पष्ट सांगितलेलं आहे ग्रामस्थांनी. हा सर हा, बोला. जरा वेळ थांबा. ही 1 मिनिटात जर कुस्ती नाही झाली तर बाहेरचा 1ही रुपया इनाम मिळणार नाही त्यांना. जे गावचा इनाम आहे तेवढाच त्यांना इनाम दिला जाईल. या ठिकाणी वडकी गावचे प्रगतशील शेतकरी आदरणीय अंकुश तुकाराम मोडक व युवा उद्योजक आदरणीय दीपक अंकुश मोडक यांच्या वतीनं महादेव मंदिरासाठी 51,000 रुपये देणगी आली. त्यांचं वडकी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार. श्री काय भैरवनाथाच्या नावानं सगळ्यांनी जय जयकार करायचा आणि मग जायचंय. श्री काय भैरवनाथाच्या नावानं चांग भले. शबास आहे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. आदरणीय दीपक अंकुश मोडक यांच्या वतीनं श्री शंभू महादेव देवस्थानच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 51,000 रुपये देणगी आली. आदरणीय मान्यवरांचा दादा आपण सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी तानाजी गुलाबराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ निखिलजी गायकवाड अनिकेतजी गायकवाड यांच्या वतीनं 51,000 रुपये आलेत. आपलंही मनपूर्वक आभार. कुस्ती आखाड्यामध्ये जायचे मान्यवर आपला श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय पंडित दादा मोडक सन्मान करतील. दादा सन्मान घ्या. विनोद बाबास मोडक आलेत का पैसे? ऑनलाईन आले असतील तर तिथं ते ह्याला जमा करून टाका आपल्या